नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. पोलीस भरती स्पेशल हे 30 प्रश्न सोडवले नाहीत तर तयारी अपुरीच. SRPF पोलीस रचना कायदे शाखा एकदम एक्झाम लेवल. 90% लोक इथंच चुकतात. तुम्ही पास होणार का? इथं लगेच टेस्ट सुरू करा आणि तुमचा लेवल चेक करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1 घेऊ द्या. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ते 1961 रोजी स्थापना झालेली आहे, 1961 साली. महाराष्ट्र पोलिसाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र पोलिसाचे मुख्यालय कुठे आहे? तर ते पुणे मुंबई येथे आहे. महाराष्ट्र पोलिसाचे मुख्यालय मुंबई. SRPFचे पूर्ण नाव काय? SRPFचे फुल फॉर्म काय? तर स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? तर ते DGP असतात. DGP. सध्या सदानंद दाते आहेत. DGP सदानंद दाते आहेत. पोलीस स्टेशनचा प्रमुख कोण असतो? पोलीस स्टेशनचा प्रमुख हा PSI असतो मित्रांनो. PSI. आणि जिल्ह्याचा प्रमुख हा SP असतो. जिल्ह्याचा प्रमुख SP असतो. FIRचा पूर्ण अर्थ काय? FIRचा पूर्ण अर्थ हा मित्रांनो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. FIRचा अर्थ. महाराष्ट्र पोलीस कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? महाराष्ट्र पोलीस कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर तो 1951 रोजी चालू झालेला आहे. 1951 ह्या साली लागू झालेला आहे महाराष्ट्र पोलीस कायदा. पोलीस दल कोणत्या खात्याखाली येते? पोलीस दल कोणत्या खात्याखाली येते? तर ते गृहमंत्रालय खात्याखाली येते. गृहमंत्रालय सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. देवेंद्र फडणवीस. गृहमंत्रालय. पोलीस पाटील कोणत्या स्तरावर काम करतो? पोलीस पाटील कोणत्या स्तरावर काम करतो? तो गाव स्तरावर काम करतो पोलीस पाटील. SRPF मुख्यतः कशासाठी वापरले जाते? SRPF मुख्यतः कशासाठी वापरले जाते? कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मित्रांनो. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी SRPFचे मुख्यतः वापरले जाते. पोलीस निरीक्षक PI कोणत्या स्तरावर काम करतो? पोलीस निरीक्षक PI कोणत्या स्तरावर काम करतो? तो पोलीस स्टेशनवर काम करतो. PI. SP चा पूर्ण अर्थ काय? SPचा पूर्ण अर्थ काय? SPचा पूर्ण अर्थ काय? तर तो सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस हा जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी असतो. पूर्ण जिल्हा याच्या हाताखाली राहतो मित्रांनो SPच्या. CRPCचा संबंध कशाशी आहे? CRPCचा संबंध कशाशी आहे? तर तो फौजदारी प्रक्रिया. CRPCचा संबंध हा फौजदारी प्रक्रियासाठी आहे मित्रांनो. IPCचा संबंध कशासाठी आहे? IPC संबंध कशासाठी आहे? तर तो गुन्हे व शिक्षा ह्याच्यासाठी संबंधित आहे IPC. पोलीस उपनिरीक्षक PSIचा वरिष्ठ अधिकारी कोण? पोलीस उपनिरीक्षक PSIचा वरिष्ठ अधिकारी हा PI असतो. PI. PSIचा वरिष्ठ PI. SRPFचे मुख्य कार्य काय आहे? SRPFचे मुख्य कार्य काय आहे? तर तो विशेष परिस्थितीत मदत करतो. विशेष परिस्थितीत कुठे आंदोलन मोर्चा मोठा निघाला तेव्हा विशेषतः काम SRPFचे मुख्य कार्यक्रम राहते तेव्हा. महाराष्ट्रात पोलीस आयुक्त प्रणाली कुठे आहे? महाराष्ट्रात पोलीस आयुक्त प्रणाली कुठे आहे? तर तो मोठ्या शहरात राहते. मोठ्या शहराला आयुक्तालय राहते. छोट्या गावाला फक्त पोलीस स्टेशन राहते जिल्हा विशेष. आणि मोठ्या मुंबई पुणे ह्या मोठ्या पिंपरी चिंचवड अशा मोठ्या शहरांना आयुक्तालय राहतात मित्रांनो. पोलीस भरती कोण घेतो? पोलीस भरती कोण घेतो? तर तो राज्य सरकार घेते. पोलीस भरती राज्य सरकार घेते मित्रांनो. आणि ते गृह मंत्रालयाच्या अंडरखाली राहते मित्रांनो. FIR नोंदवण्याचा अधिकार कोणाला आहे? FIR नोंदवण्याचा अधिकार हा पोलिसाला आहे मित्रांनो. FIR नोंदवण्याचा अधिकार. पोलीस दलात शिस्त कोण राखतो? पोलीस दलात शिस्त कोण राखतो? तर तो राखतो वरिष्ठ अधिकारी. वरिष्ठ अधिकारी पोलीस दलात शिस्त राखणारा हा वरिष्ठ अधिकारी असतो. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खाली संपूर्ण काम करतात मित्रांनो. SRPFचे प्रशिक्षण कुठे दिले जाते? SRPFचे प्रशिक्षण कुठे दिले जाते? तर ते प्रशिक्षण केंद्र आपल्या ह्याच्यात दौंडला एक आहे. दौंड जास्त जागी आहे, धुळे वगैरे संपूर्ण मित्रांनो. तिथं प्रशिक्षण त्या जागी दिले जाते SRPFचे. आणि याची स्थापना 16 मार्च पुरंदर येथे झालेले मित्रांनो. 16 मार्च पुरंदर.
पोलीस दलात सर्वात खालचा पद कोणता? पोलीस दलात सर्वात खालचा पद हा कॉन्स्टेबल आहे मित्रांनो. कॉन्स्टेबल सर्वात दलात खालचा पद हा कॉन्स्टेबल आहे. पोलीस दलाचा मुख्य उद्देश काय आहे? पोलीस दलाचा मुख्य उद्देश हा कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे. महाराष्ट्र पोलीस कोणत्या प्रकारचे बल आहे? महाराष्ट्र पोलीस प्रकारचे बल आहे तर ते राज्य बल आहे. राज्य बल, राज्य सरकार. महाराष्ट्र पोलीस कोणत्या प्रकारचे बल आहे तर ते राज्य सरकार बल आहे. गुन्ह्याची चौकशी कोण करतो? गुन्ह्याची चौकशी कोण करतो तर तो पोलीस करतो. गुन्ह्याची चौकशी पोलीस करतो. एसआरपीएफ कोणत्या परिस्थितीत तैनात केली जाते? एसआरपीएफ कोणत्या परिस्थितीत तैनात केली जाते तर दंगल व आपत्ती. कुठे दंगा झाला, मोर्चा झाला मोठा, तर आपत्ती झाली तेव्हा एसआरपीएफची परिस्थितीत तैनात केली जाते मित्रांनो तिथे. पोलीस दलात बढती कशावर अवलंबून असते? पोलीस दलात बढती अवलंबून कशावर असते तर ते कामगिरीवर असते. कामगिरी. तुमच्या कामानुसार तुमची नियुक्ती होणार 10-10 वर्षाला मित्रांनो. सध्या तुम्ही कॉन्स्टेबल असलात तर परत 10 वर्षानं हेड कॉन्स्टेबल होतात. तुमच्या कामगिरीवर होणार नियुक्ती. पोलीस पोलीस कायदा कोण बनवतो? पोलीस कायदा कोण बनवतो तर तो सरकार बनवतो. पोलीस कायदा हा सरकार बनवतो. पोलीस स्टेशनच्या कोणाच्या नियंत्रणाखाली असते? पोलीस स्टेशन कोणाच्या नियंत्रणाखाली असते तर ते वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली असते मित्रांनो. पोलीस दलाचा भाग कोण आहे? पोलीस दलाचा भाग कोण आहे? तो आहे पोलीस दलाचा भाग कोण नाही? पोलीस दलाचा भाग कोण नाही तर मित्रांनो शिक्षक नाही. पोलीस दलाचा भाग हा शिक्षक नाही. आणि सर्वात पोलीस दलाच्या वरिष्ठ जिल्ह्याचा अधिकारी म्हणला तर तो SP, आणि त्याच्या खाली म्हणलं तर PI, आणि त्याच्या खाली म्हणलं तर PSI असतो मित्रांनो. 4-4 गावाला 10-10 गावाला PSI दिलेला राहतो आणि पूर्ण जिल्ह्यासाठी हा SP राहतो मित्रांनो. आणि पोलीस दलाचा भाग कोण नाही तर तो शिक्षक नाही मित्रांनो. आपले 30 प्रश्न कंप्लीट आले ते कमेंट करून नक्की सांगा. हा टेस्ट किती जमला तुमचा स्कोर कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा जबरदस्त क्यूज मिस करू नका. बेल आयकॉन ऑन करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे ते नक्की सांगा मित्रांनो. धन्यवाद.